सकाळी डब्याची खूप काही गडबड असते आणि सगळ्यांच्याच आवडीची चमचमीत सुद्धा काहीतरी भाजी करायची असते. आज आपण ही गवारीची भाजी मस्त अशी रसरशीत तयार होणारी कुकरच्या एका शिट्टीमध्ये आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी पाव किलो या प्रमाणात ही गवार घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याचं पुढचं आणि मागचं जे डोकं असतं ते काढून घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने गवारीचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा मोठे मोठे जरी असे तुकडे केले तरीही चालेल. किंवा जर तुम्हाला ही असं तोडायचं नसेल तर मग मात्र अशी भरपूर अशी एकत्रित गवार धरायची आणि वेळीवर किंवा तुम्हाला जसं आवडत असेल तसं सुरीने जरी कापून घेतले तरी सुद्धा चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने गवारीचे असे चांगले तुकडे करून घ्यायचे. आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग तुकडे करायचे. आता यासाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करतोय. त्याकरता 4 ते 5 लसूण पाकळ्या, अगदी छोटासा आल्याचा तुकडा, काही कढीपत्त्याची पानं, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि कोथिंबिरीची थोडीशी अशी देठं घ्यायची. याच्याने स्वाद खूप छान येतो. आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे खलबत्त्यात कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्या. इथे मी कुकरमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलंय. यामध्ये जिरे मोहरी घातली, त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातली आणि मस्त असा एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला. चवीपुरतं मीठ आत्ताच आपण या स्टेजला घालून घेतलंय, म्हणजे काय होतं, कांदा पटकन मऊसूत होतो. आता आपण तयार करून घेतलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबिरीची देठं, कढीपत्ता हे सगळं असं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चा वास निघून जातो. आता इथे आपल्याला एक खास साहित्य घालायचं आहे, ज्यामुळे भाजीचा खमंगपणा सुद्धा वाढतो आणि भाजी छान अशी मिळून येते. सोथा पाणी होत नाही आणि मस्त अशी रसरशीत भाजी तयार होते. 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आणि हे चांगलं खमंग असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये जेव्हा आपण बेसन परततो तेव्हा त्याची चव आणखीन छान येते. त्यामुळे असं हे आपल्याला बेसन परतून घ्यायचंय. किंवा तुम्ही अगदी जिरे मोहरी घातल्यानंतर सगळ्यात पहिले बेसन जरी परतून घेतलं आणि मग नंतर कांदा आणि इतर जिन्नस घातले तरीही चालेल. आलं लसूणचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आणि बेसन चांगलं भाजेपर्यंत, रंग बदलेपर्यंत परतून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे. बाकी आपल्याला काहीही मसाले यामध्ये घालायचे नाहीत आणि हे सुद्धा चांगलं एकदा परतून घेतलेलं आहे. यामध्ये आपण जे डाळीचं पीठ घालतो त्याच्याने भाजी छान अशी रसरशीत तयार होते. छान मसाला सगळा या गवारीला कोट होतो. आता आपण धुवून आणि चिरून घेतलेली ही गवारीची शेंगा आहेत त्या यामध्ये घालायच्या आणि चांगलं असं यामध्ये परतून घ्यायचं आहे. ही अशी जेव्हा आपण गवार परतून घेतो त्यावेळेस भाजी ना चवीला खूप छान लागते. कधीही लगेच पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही. या पद्धतीने भाजी अशी मस्त परतून घ्यायची आहे, म्हणजे ना वाटणाचा सुवास किंवा भाजीला चव सुद्धा अगदी मस्त येते. बघा, रंग सुद्धा हिरवागार तसाच टिकून राहिला आहे. आता मात्र यावर एखादं झाकण ठेवायचं आणि झाकणावर अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आहे. साधारण हे पाणी वरचं गरम झालं आणि भाजीला एक वाफ आली की हे गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला कितपत रस्सेदार किंवा दाटसर भाजी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. फार पाणी घालण्याची गरज नाही, नाहीतर भाजी अगदी रस्सा भाजी होईल. तर अशी थपथपीत भाजीच खायला खूप छान लागते. आता यामध्ये सगळ्यात शेवटी 1 चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे. दाण्याच्या कुटाने छान असा क्रंच पण येतो आणि चवही खूप छान येते. आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. आणि झाकण लावायचं. गॅसची आच मध्यम करायची आणि मध्यम आचेवर फक्त 1 शिट्टी घ्यायची आहे. कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवतीये, बघा, मस्त अशी आपली ही रसरशीत भाजी तयार झाली आहे. इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला लाल तिखट घालून भाजी बनवायची असेल तरीही चालेल. बघा, मसाला छान असा लवलबीत, म्हणजे अशी अंगालगत रस्सा म्हणतो ना, अशी ही भाजी तयार झाली. यासोबत भाकरी, पोळी, फुलके किंवा अगदी वरण भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते. आपण जी नेहमी एकदम कोरडी भाजी करतो त्यापेक्षा डब्याला थोडंसं काहीतरी अशी थपथपीत भाजी असली ना की सगळ्यांनाच आवडते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही गवारीची भाजी एकदा तरी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.